जेव्हा बिग बॉसच्या TRPचा मीटर होतो डाऊन आणि शोवर फ्लॉपचा टॅग लागण्याची असते भीती, अशा वेळी मेकर्सना फक्त आठवण येते एकाच ब्रँडची। ये मेरी बॉडी है, किसी की बॉडी पे मैंने रेंट पे लेके नहीं लिखा है। मुझे आप रोक नहीं सकते। तूने बोला मैं अपना पति भाड़े पे लाई हूँ, तेरा पति भाड़े का नहीं है। कोणी हिला म्हणतं एंटरटेनमेंटची सुनामी। किसी राजनेता पे क्रश है आपको? मोदी जी एंड राहुल गांधी दोनों ही ऑपोजिट पार्टी के। पुंगी कोण आहे? कुठे कुठे माझा सफेरा? नागिन से मैं नेवली हो गई। तर जेनझी हिला मानते आपली आयकॉन, पण या झगमगत्या ग्लॅमरच्या मागे एक असा मराठी मिडल क्लास चेहरा दडलाय जिचा वापर झाला, जिला ट्रोल केलं गेलं, पण जी कधीच थांबली नाही। 4 साल विदाउट पापाराजी थी मैं। मुझ पे इतना जुर्म क्यों? द दिवा, द लेजेंड। पण या कॅमेरा मागची खरी व्यक्ती नेमकी आहे तरी कशी? ती फक्त वेडेपणा करते की ती एक रिअल लाईफ हिरो आहे? तिचे व्हायरल रील्स बघताना तुम्हालाही हे प्रश्न नक्कीच पडले असतील। मुकेश अंबानी जी को देखकर मेरा सब कुछ डोला भाई डोला। You can love her or hate her, but you can never ignore her. ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती आहे एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत। पण काय आहे तिची अनसीन साइड? शोधूया याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ। नमस्कार, मी तनया। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। नुकत्याच संपलेल्या बिग बॉस मराठीमध्ये राकेश बापटवर फिदा झालेली राखी चक्क बिग बॉसलाच आपला पती मानते। म्हणूनच तर जवळजवळ प्रत्येक सीझन मध्ये हिची हजेरी ठरलेलीच असते। पण का केलंस तू? असं एक्स्ट्रीम का करते? Because I like you. I told you I like you. Yes, you like. From my heart. तू इसके बाद मुझसे बात नहीं करेगी। फालतू की गिदड़ भक्ति है तेरे पास रहा, गधी कहीं की मोड़ डालूंगी। आजा। ती बिग बॉस जिंकत नाही हे मान्य, पण ती ज्या सीझन मध्ये पाऊल ठेवते तो सीझन आपोआप राखीचा सीझन म्हणून ओळखला जातो। नीरूची राखी झाली तरी कशी? राखी सावंत हा आज एक मोठा ब्रँड असेलही, पण तुम्हाला माहितीये का, राखी हे तिचं ओरिजिनल नावच नाहीये। नीरू भेडा एका सामान्य तरुणीने जेव्हा चंदेरी दुनियेत येण्याचं स्वप्न पाहिलं, तेव्हा तिच्या समोर फक्त गरिबीचं आव्हान नव्हतं, तर घरच्यांचा विरोध सुद्धा होता। मूळ गुजराती असलेल्या जया भेडा यांच्या पोटी मुंबईत जन्मलेल्या नीरूने तिचे सावत्र वडील पोलीस कॉन्स्टेबल आनंद सावंत यांचं आडनाव स्वीकारलं। फैमिली बसानी थी, लेकिन 7 महीने से जो मैंने सहा है, मैं एक जिंदा लाश बना दिया दिल में। एका पोलीस हवालदाराची मुलगी ते बॉलिवूडची व्हायरल क्वीन, असा जरी तिचा प्रवास असला तरी आडनाव काय आणि धर्म काय? यीशु ने मुझे बताया, यीशु नासरी ने मुझे बचाया। कधी हिंदू तर कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम धर्म स्वीकारून ती ड्रामा क्वीनही बनली। और मैं गर्व से कहती हूँ कि हाँ मैं मुस्लिम हूँ। तुम्हाला मैहुना मधली ती स्टायलिश मायक्रोमिनी आठवतेय का? SRKच्या मेजर रामला सुद्धा जिने ओव्हरशॅडो केलं। बट डू यू नो, या एका रोल साठी राखीने नेमका काय जुगाड केला होता? तो आपको स्पेशली छोटे कपड़े पहन के आना है, तो मैंने कहा छोटे कपड़े अब मैं क्या करूं? लोखंडवाला मार्केट मधून स्वस्त कपडे खरेदी करून राखी चक्क बुरखा घालून ऑडिशनला पोहोचली। पड़ोस से बुरखा लिया, मैंने कहा मुझे 1 दिन के लिए चाहिए, बोलता ओके, तो मैंने पहनी और मैं गई आपके ऑडिशन में मैहुना के। पण जेव्हा तिने तो बुरखा बाजूला सारून आपली ग्लॅमरस बाजू दाखवली, तेव्हा फराह खान सुद्धा शॉक झाली। फिर उसने जो बुर्का निकाला वो पूरा कैमरा ऐसा शेक हो गया था क्योंकि अंदर वो बिकिनी पहन के आई। राखीचा प्रवास मोहब्बत है मिर्ची मधून सुरू झाला, पण मोहब्बत है मिर्ची असो किंवा देखता है तू क्या,
राखीने बॉलिवूडला नेहमी सुपरहिट डान्स नंबर्सच दिलेत. विचार करा, ज्या मुलीने अनिल अंबानींच्या लग्नात अवघ्या 50 रुपयांसाठी वेटरचं काम केलं आणि वयाच्या 11व्या वर्षी डान्स केला म्हणून जिचे आईने केस कापून टाकले, तीच मुलगी आज नेटिझन्सचं फीड डॉमिनेट करतेय. दोन्ही तोंडाने बोलायचंय. शेष नाग. तुम्ही त्रास जर द्यायचा ठरवलाय ना तर तुम्ही देणारच. साडी घालून सुपरहिट होत नाही बाई. साडी काढतात म्हणजे तू इथं सुपरहिट होतात. असं ऑन कॅमेरा बिनधास्तपणे बोलणारी ही राखी कधी स्वतःच्या खऱ्या लग्नाचा तमाशा करते, तर कधी नॅशनल टीव्हीवर चक्क स्वयंवर रचते. या राखीने दुबईपर्यंत झेप तर मारली, पण तिच्या प्रसिद्धीची एक डार्क साइड सुद्धा आहे. 2005 मध्ये खामोश चित्रपटाच्या प्रीमियरला कायनाज परवेज सोबत केलेला तो खळबळजनक लिपलॉक असो, किंवा 2006 मध्ये मीका सिंगने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिला जबरदस्ती केलेलं किस. जिस मामा की नियत ऐसी है उसकी सूरत कैसी होगी. तसंच 2010 मध्ये तिचा राखी का इन्साफ हा शो सुद्धा भयंकर कॉन्ट्रोवर्सी मध्ये सापडला होता. एका मुलाखतीत राखी हे सुद्धा म्हणालीये की आज तिचे आई वडील या जगात नाहीत आणि संपूर्ण कुटुंबानेही तिला वाऱ्यावर सोडलंय. आपल्या आईच्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी तिला लोकांकडे अक्षरशः भीक मागावी लागली. पती रितेश सोबतचं लग्न मोडल्यानंतर राखीने मैसूरचा बिझनेसमॅन आदिल खान दुरानी सोबत संसार थाटला तर खरा, पण 2023च्या सुरुवातीलाच तिने आदिलवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. पण राखी बद्दलची एक गोष्ट कदाचित तुमच्या लक्षात आली नसेल. भट्टाचार्य सर, ये मेरे बाल नहीं है. किसका है? इसका है तुम्हारी आइटम का. नो मैम, नो. भाई आइटम? What is the meaning of item? देखिए कैसे बात कर रहे हैं. अरे भाई राखीचं नाव रोज कोणत्या ना कोणत्या वादात येत असलं तरी संपूर्ण करिअर मध्ये तिच्या कुटुंबाबद्दल एकही चुकीची बातमी कधीच मीडियात आली नाही. बुर्ज खलीफा में मेरे 5 विला है. मग राखी अटेन्शन मिळवण्यासाठी हा सगळा ड्रामा करते का? 50 किसिंग सीन थे. किए तो हमने 50 से, बट सेंसर बोर्ड ने काट के 10 रह गए. नहीं चलते ना उतने. राखी कुठेही नसली तरी ती सगळीकडे असते. पण खरंच सांगा, तुमच्या मते हे सगळं रिअल आहे की निव्वळ पब्लिसिटी स्टंट? तो शकीरा की बहन हूं मैं फकीरा, लेती हूँ रोज 4 टकीला. तिची ही वागणूक म्हणजे तिची खरी पर्सनॅलिटी आहे की इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी तिने चढवलेला हा एक मुखवटा? पूरा शूटिंग रोका और मुझे कहा राखी यू माय फेवरेट, मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ. पण थांबा, हे सगळं करण्यामागे एक पेनफुल पास्ट दडलाय. राखीने स्वतः कबूल केलंय की बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात ती कास्टिंग काउचची बळी ठरली. फोटो लेके जाते थे तो अंदर से बच्ची थी, कड़ी मार देते थे. आओ स्क्रीन पे, फिर यहाँ हाथ लगाना वहाँ हाथ लगाना, अच्छा नहीं लगता था. तिचा कोणीही गॉडफादर नव्हता. जेव्हा जेव्हा तिने आपलं टॅलेंट सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला फक्त आयटम गर्लच्या बॉक्समध्ये कोंडलं गेलं. बॉलिवूड लॉबीमुळे तिला नेहमीच आउटसाइडर मानलं गेलं. कदाचित बॉलिवूडने तिला सिरियसली घेतलं नाही, म्हणूनच तिने लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हा वादाचा मार्ग निवडला असावा का? आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. राखी सावंत ही तुमच्या नजरेत बॉलिवूडची व्हिक्टीम आहे की एक अशी व्हायरल क्वीन जिने मिळालेल्या संधीचं सोनं करत आपली वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली? राखी खऱ्या आयुष्यातही अशीच असेल का, की ती कायम एक मिस्ट्रीच राहील? तुमची उत्तरं कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मराठी मूडला फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.